ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी करताना चूक झाली होती अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकली होती आता त्यांना त्यांच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे। तर तुम्ही तुमच्या ई-केवायसी मध्ये कशा पद्धतीने दुरुस्ती करू शकता याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडकी बहीण योजना ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यावं लागतं। येथे आल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळेल। ही ई-केवायसी ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। या पर्यायावर क्लिक करायचं आहे। येथे लाभार्थी आधार क्रमांक नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे व त्या खालील माहिती वाचून मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP एंटर केल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, A आणि B। आपल्याला हे पर्याय व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत, नंतरच तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। येथे आपल्याला A मध्ये पाहायला मिळते माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे नाही। जर असेल तर आहे, नसेल तर नाही। B मध्ये आपल्याला पाहायला मिळते माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा नाही। असेल तर आहे, नसेल तर नाही। खालील माहिती वाचून घ्यायची आहे व टिक करून सबमिट करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपल्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकतो।